समोच्च रेषा, नकाशा आणि भूरूप या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर आता आपण जी कृती केली त्याच्या पुढची पायरी, ही कृती करून झाल्यावर तयार झालेल्या आकृतीकडे नीट बघायचंय. तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की या एका एक अशा 3 वर्तुळाकार रेषा या काढल्या गेलेल्या आहेत. कारण आपण बटाटा असा ठेवला होता, मग त्याच्या कापाप्रमाणे आपण त्या रिंगण काढलेले आहेत त्या वहीवर. तर मग आपण बघितलं तर असं दिसतील की त्या वर्तुळाकार ज्या रेषा आहेत त्या 3 अशा काढल्या गेलेल्या दिसत आहेत. आणि या एकात एक असलेल्या वर्तुळांपैकी सर्वात आतल्या वर्तुळाच्या केंद्रस्थानी बटाट्याची तुम्ही सुरुवातीस मोजलेली जी उंची होती ती अंकात लिहायची आणि मग त्याच्यानंतर बाजूस ठेवलेल्या प्रत्येक कापाची जाडी आपण मोजायची आणि मग त्या बाहेरील वर्तुळाकार रेषा म्हणजे 0 असे त्याला तुम्ही मूल्य द्यायचंय. आणि मग त्यानंतरच्या वेगवेगळ्या वर्तुळाकार रेषांना कसं तुम्ही मूल्य द्याल हे आपल्याला विचारलं गेलेलं आहे. आणि पहा बरे, प्रत्येक कापाच्या मोजलेल्या जाडीचा उपयोग तुम्हाला यासाठी होईल का? या सर्व वर्तुळाकार ज्या रेषांना मूल्य दिसल्यानंतर आपले बटाटा हा पर्वताचा आराखडा काढण्याचं काम हे पूर्ण होईल. म्हणजे बटाटा पर्वतांचा आराखडा हे या कृतीचं नाव आहे. काय आहे? बटाटा पर्वतांचा आराखडा. बघा, समोच्च रेषांतर 30 मिमी पूर्णपणे आपल्याला दिसतंय. आले लक्षात? पुढे जाऊया. तर आता इथं काही आकृत्या आपल्याला दिलेल्या आहेत. तर ह्या आकृतीमध्ये जर आपण बघितलं तर निरीक्षण केलं तर काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्यांनी द्यायला सांगितली की सदर प्रतिकृतीमध्ये कोणती भूरूप दिसत आहे आणि या प्रत्येक भूरूपासाठी वापरलेले रंग कोणते आहेत. तिथं त्या सूचीमध्ये दिलेलं आहे सगळं, ते तुम्हाला नीट निरीक्षण करायचंय. आणि ह्या जो प्रश्न आहे हा तुम्हाला वहीत सोडवायचा आहे. हे चित्र बघून, हे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पण आहे, उपक्रमामध्ये पण आहे आणि हे प्रश्न पण आहे आणि हे तुम्हाला आपल्या वहीमध्ये सोडवायचे, म्हणजे नमूद करायचे, उत्तरं त्याची लिहायची अर्थात. तर आता आकृती 11.1 मधली नकाशाचं निरीक्षण करायचंय आणि खालील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहे. नकाशामध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे, त्याच्यानंतर नकाशात दिसत असलेल्या डोंगर रांगांची सर्वसाधारणपणे दिशा 11.1 अ आहे आणि 11.1 ब आहे. तुम्ही गोंधळून जाऊ नका. आपल्याला कसं दिलेलं आहे की आकृती 11.1 अ आहे तिथे, म्हणजे अ ही आकृती वेगळी आहे आणि 11.1 ब ही दुसरी आकृती. मग त्या 2 वेगवेगळ्या आकृत्यांमधले प्रश्न आहे, तर ते मी ब मधले वाचत आहे. तसंच नकाशातील कोणत्या दिशेस सपाट प्रदेश आहे, त्याच्यानंतर नकाशातील रेषांचं कमीत कमी आणि जास्तीत जास्त हे मूल्य किती आहे, ही मूल्ये काय दाखवत असतील. त्याच्यानंतर आहे या नकाशात व तुम्ही अगोदर पाहिलेल्या प्रतिकृतीमध्ये काही साम्य आहे का, काही सारखेपणा दिसतो का, असल्यास ते कोणतं आणि कोणती आकृती अधिक माहिती देते व ती माहिती ही कोणती. आणि तुम्ही तयार केलेल्या बटाटा पर्वताचा आराखडा काढायचा आहे आणि या नकाशात काही सारखेपणा दिसतो का ते बघायचंय. आलं लक्षात? पुढे जाऊया. भौगोलिक स्पष्टीकरण. आता तुमचे सगळे मनातले शंका कुशंका की बाई तर आम्हाला शिकवतायत, कृती दाखवतायत, आकृत्या दाखवतायत, त्याच्यावरती आम्हाला प्रश्नही देत आहेत. तर आता आपण आपल्या ह्या मुद्द्यामध्ये आलो की त्याचं स्पष्टीकरण काय आहे आपल्या पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासक्रमाप्रमाणे. तर भूपृष्ठावरील विविध भूरूपांचा अभ्यास करताना या भूरूपांची समुद्र सपाटीपासूनची उंची, उंच सखलपणा, त्याच्यानंतर उताराची दिशा,
त्याच्यानंतर त्याच्यातले जलप्रवाह यांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. भूगोलामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. आपला समुद्र किनारा असतो, त्याची उंची, त्याची खोली, त्याच्यानंतर डोंगर, त्यांची उंची, म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण बघतो मग आणि त्याचा अभ्यास करतो. मग यासाठी विशिष्ट प्रकारे तयार केलेले नकाशे वापरतात. बघा, प्रत्येक ठिकाणी जेव्हा आपण भूगोल शिकतो तेव्हा आपण वेळोवेळी त्या उपक्रमात जिथं जिथं गरज आहे तिथे तिथे आपण नकाशे बघितलेले आहेत. मग ते नकाशे म्हणजेच काय तर समोच्चता दर्शक नकाशे, आणि या नकाशातून आपल्याला भूरूपांची सगळ्या वरील प्रकारची वैशिष्ट्य ही समजतात. मग पर्यटक, गिर्यारोहक, भटकंती करणारे, संरक्षण दलातील अधिकारी, सैनिक इत्यादींना तसेच कोणत्याही प्रदेशाचं जेव्हा नियोजन करताना या नकाशांचा खूप उपयोग होतो. आपण उदाहरण घेतलं तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एखाद्या किल्ल्याला जर भेट दिली, किल्ला माहिती आहे तुम्हाला, आपल्या ऐतिहासिक आपली वास्तू किल्ला, या किल्ल्यामध्ये जेव्हा आपण सुरुवातीला प्रवेशद्वाराजवळ येतो त्यावेळेस तिथे एक मोठाच्या मोठा बोर्ड लावलेला असतो, एक फलक लावलेला असतो. त्या फलकावर कुठली गोष्ट कुठे आहे हे त्या नकाशात संपूर्णपणे दिलेलं असतं. बरोबर, ह्या बाजूला गोदाम आहेत, या बाजूला वारे बुरुज आहे, या बाजूला धान्याची कोठारं आहेत, या बाजूला कडेलोटाची जागा आहे शिवाजींच्या महाराजांच्या काळातली. म्हणजे उदाहरणार्थ किल्ल्यावर काय काय. तसंच आजकालच्या जमान्यामध्ये तुम्ही जेव्हा मॉलमध्ये जाता, माहिती आहे ना, मॉलमध्ये जाता ना, तर जेव्हा मॉलमध्ये जाता तेव्हा तो मॉल किती मोठा असतो आणि त्या मॉलमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट कळते. कशी कळते? कारण तिथे एक मोठाच्या मोठा असा फलक लावलेला असतो आणि त्या फलकामध्ये हॉटेल कुठे आहे, शॉपिंग सेंटर कुठे आहे, त्याच्यानंतर प्रत्येक गोष्ट आपल्याला तिथे दिलेली असते. म्हणजे खरेदी विक्री, खरेदी कुठं करायची आहे, खाण्यापिण्याची ठिकाणं कुठे आहे, त्याच्यानंतर खेळायची ठिकाणं कुठे आहेत, त्याच्यानंतर त्याच मॉलमध्ये सिनेमागृह कुठे आहे, हे त्या नकाशाद्वारे आपल्याला कळतं की इथून असे जा, तिकडून असे जा, आणि मग त्याच्या ठिकाणी त्याचं चित्र दिलेलं असतं. तेच हे नकाशे आहे. मग हे नकाशे आता मॉलमध्ये झाले, किल्ल्यामध्ये झाले. मग तसंच आपल्या भूगोलामध्ये ह्या भूरूपांचा अभ्यास करताना सुद्धा आपल्याला या नकाशाचा फार मोठा सहभाग आहे. आलं लक्षात? आता अगदी व्यवस्थित लक्षात आलं असेल. चला तर पुढे जाऊया. आपण काय शिकलो या अंतर्गत आपण काही खालील प्रश्नांची उत्तरे लिहामध्ये समोच्च रेषांच्या निरीक्षणावरून काय लक्षात येतं आणि शेतकऱ्यांना समोच्च रेषा नकाशाचा उपयोग कसा होईल याची उत्तरं तुम्हाला आपल्या वहीमध्ये नमूद करायची. चला तर मग अजून काय काय आहे या नकाशामध्ये आपण बघूया. चला.